युजली कसं असतं ना, ह्या लेक्चरचा फुलपाखरांवर बोलताना फोकस पूर्णपणे फुलपाखरावर असतो. आजचा जो फोकस आहे तो फुलपाखरं आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या वनस्पती असा फोकस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर का बागेत फुलपाखरं हवी असतील तर तुम्ही काय काय करू शकता त्याच्यासाठी हे आपलं बोलणं आहे आज. सर्वांना आवडणारे रंगीबेरंगी फुलपाखरे तसेच वनस्पती याबद्दल आज प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर शिरीष आंबेगावकर व चिन्मय आंबेगावकर यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यक्रमात याबद्दल माहिती सांगितली. त्याचा आभार आपल्यासाठी. नमस्कार. मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग च्या या व्याख्यानमालेमध्ये आज आपल्याला व्याख्याते लावलेले आहेत डॉक्टर शिरीष आंबेगावकर यांची मी थोडक्यात इथे ओळख करून देत आहे. त्यांचा व्यासंग आणि त्यांचं कार्यक्षेत्र खूपच नैसर्गिक आणि प्रत्येकाच्या आपल्या मनाशी जोडलेलं फुलपाखरू म्हणा किंवा निसर्गामध्ये उडणारं फुलपाखरू म्हणा, अशा दोन्ही अंगानं त्यांचा व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून मिळेलच. तर त्यांनी BA-MS आयुर्वेदाचार्य त्या आहेत. शिवाय प्रशासन आणि सूचना या दोन्हीसाठी प्रशिक्षित अशा कार्डिओ पल्मोनरी पुनरुत्थान या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत. शिवाय त्यांनी जैविक आणीबाणी, समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन याच्यामध्ये पण त्यांनी त्यांचा अनुभव आहे. गेले 35 वर्षापासून त्या आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आणि सल्लागार या कार्यक्षेत्रामध्ये संलग्न आहेत, कार्यरत आहेत. तसेच विविध आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांशी संबंधित अनेक स्वयंसेवी संस्थांबरोबर त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामधील अनेक विविध गावांमध्ये 100हून अधिक वैद्यकीय आणि आरोग्य जनजागृती शिबिरे सुद्धा घेतलेली आहेत. शाळा महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर व्याख्याने देऊन पर्यावरण आणि निसर्गाबद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी त्या सतत कार्यरत आहेत. राजीव गांधी प्राणी उद्यान कात्रज येथे आयोजित पर्यावरण आणि संवर्धन शिबिरातील त्या अतिथी अध्यक्षीय व्याख्याता म्हणून आहेत. विशेष रुची म्हणून त्यांनी पक्षीशास्त्र, कीटकशास्त्र, एथेनो वनस्पतीशास्त्रात अभ्यास केला आहे. मी फुलपाखरे, वेसाइड प्लांट्स, हेजेसमधील प्राणीजीवन, बागेतील तण आणि त्यांचे उपयोग यावर एक विशेष व्याख्यानमाला त्यांनी संकलित केलेली आहे आणि ते वारंवार त्यांनी आपल्यापर्यंत सर्व रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तर अशा या आपल्या आजच्या व्याख्यानमालेत ज्या लाभलेल्या ज्या डॉक्टर शिरीष आंबेगावकर आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली व्याख्यानमालेतलं व्याख्यान आपण द्या. घरची बाग. आता हे पाहुणे जर तुम्हाला बागेत हवे असतील तर तुम्हाला काही काही गोष्टी कराव्या लागतील निश्चितच. म्हणजे पाहुण्यांची काहीतरी सरबराई करावी लागते आणि हे पाहुणे मस्त असतात कारण हे स्वतः येतात, मस्त बागडतात आणि मस्त निघून जातात आणि आपल्याला त्यांना बघण्याचा जो आनंद आहे तो वर्णनच नाही करता येत. म्हणजे कुठलीही बाग जर तुम्ही म्हणाला त्याला फुलपाखरं नसतील तर ती थोडी इनकम्प्लीटच असते. आणि फुलपाखरांवर एवढं महत्त्व का, तर कारण फुलपाखरं जे आहेत हे फूड चेनमध्ये म्हणजे जी आपली जैविक पिरॅमिड जी असते त्याच्या सगळ्यात बेसला फुलपाखरं असतात. आणि मला असं वाटतं की मनुष्यानं कीटक वर्गामध्ये सगळ्यात जास्त प्रेम केलं असेल तर फुलपाखरांवर, कारण ती सुंदर दिसतात आणि तशी त्रासदायक अजिबात नसतात. आणि फुलपाखरांचं कसं असतं कारण त्यांच्या जेव्हा त्या अर्ली स्टेजमध्ये असतात तेव्हा प्लांट प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इन टू ॲनिमल प्रोटीन्स आणि बेस लाईन आहे म्हणजे त्याच्यावर परत पक्षी, इतर किडे आणि इतर प्राणी हे सगळे अवलंबून असतात. तर ह्या पाहुण्यांना जर बोलवायचं असेल तर त्यांची लाईफ सायकल आपल्याला थोडी समजून घ्यावी लागते. कारण लाईफ सायकलमध्ये फुलपाखरू जसं आपल्याला दिसतं तसं ते नसतं, त्याच्या बरेच चेंजेस होतात. तर पहिलं ते त्याची अंड ही अवस्था असते, दुसरं अळी अवस्था असते. मी सुरवंट नाही म्हणणार कारण सुरवंट हे पतंगाचे असतात, ही अळीच आहे, ही अळी अवस्था असते त्याची. नंतर त्याची कोशाची अवस्था असते आणि मग तो कोशातनं बाहेर पडल्यानंतर हे असं फुलपाखरू आपल्याला दिसतं जे आपल्याला सगळ्यांना फार आवडतं. आता ज्याच्या त्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार फुलपाखरांच्या गरजा वेगवेगळ्या असतात
आणि त्या गरजा जर आपल्याला मीट करायच्या असतील तर मग आपल्याला समजून घ्यावं लागतं की प्रत्येक गरजेत काय लागतं. तर अंड ही अवस्था जी असते तर ती फुलपाखरू हे आहे, अंड अशा ठिकाणी घालतं की त्यातनं अळी जेव्हा बाहेर येते तेव्हा ती लगेच खायला सुरू करते. म्हणजे रेडीमेड टेबल लेड लागतं फुलपाखराला. कुठेतरी टाकले आणि कुठून तरी ती अळी शोधत जाणार आहे असं काहीही नाही. त्याच्यामुळे लार्वल होस्ट प्लांट बघूनच ती मादी अंडी घालते आणि अंडी शक्यतो अनडिस्टर्ब्ड असावी लागतात. छोट्या फुलपाखरांची अंडी जी असतात ती साधारणपणे 2 ते 3 दिवसात सुद्धा त्याच्यातनं लार्वा बाहेर येऊ शकतो. पण मोठ्या फुलपाखरांच्या ह्याला जवळजवळ 10 ते 15 दिवस सुद्धा लागू शकतात. सो 10 ते 15 दिवस ते सेफ राहायला पाहिजे हे सुद्धा ती अंड घालताना बघत असते. दुसरं, अळी झाल्यानंतर तिला ती खायला पानं लागतात. फुलपाखरांच्या अळ्या शक्यतो पानच खातात. पतंगांच्या अळ्या सगळं खातात. फुलं, बर्ड्स, नंतर फळं, सगळं 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 खातात. त्याच्यामुळे जास्त झाडाचं डिस्ट्रक्शन त्याच्यामुळे होतं. पण फुलपाखरांच्या अळ्या ही जास्त करून पानच खातात. अर्थात इतकी पानं असली पाहिजे की तिची तेवढी अवस्था पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे छोट्या ह्यांची फुलपाखरांच्या ज्या अळ्या असतात त्या साधारणपणे 8 ते 10 दिवसात कोश करतात. मोठ्या असतील त्यांना 15 ते 3 आठवडे सुद्धा लागू शकतात. मग कोश करताना गरज कशाची असते तर अनडिस्टर्ब ते राहिलं पाहिजे. कारण जवळजवळ त्याला 8 ते 10 दिवस तसं राहायला पाहिजे. म्हणजे कोश ही जरी रेस्टिव्ह स्टेज असेल तरी आतमध्ये इट इज व्हेरी ॲक्टिव्ह. कारण पूर्णपणे त्या कॅटरपिलरच्या पेशींची रचना बदलून फुलपाखराची रचना पूर्णपणे त्याच्यामध्ये आतमध्ये होत असते. त्याच्यामुळे इट इज द मोस्ट ॲक्टिव्ह स्टेज दो इट इज रेस्टिव्ह. पण आणि मग तेवढे दिवस ते बिलकुल डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. कोश असे करतात की तुम्हाला जरी मी किती दाखवलंय ना तरी तुम्हाला तसे झाडावर ते दिसणार नाही. इतक्या सुंदर रीतीने आणि इतकं परफेक्ट कॅमोफ्लेज असतं त्या कोशांचं सुद्धा. आणि आता नंतरची जी अवस्था आहे की फुलपाखरू झाल्यानंतर फुलपाखराला माउथ पार्ट्स असे नसतात. अळी अवस्थेमध्ये त्याला कटिंग पार्ट्स असतात त्याच्या माउथ पार्ट्सना की ते चावून खाऊ शकतं, म्हणजे तोडून खाऊ शकतं. पण फुलपाखराचं तसं नसतं. फुलपाखराला एक प्रोबोसिस असतो की जे असं आतमध्ये घालून फक्त शोषून घेता येतं. म्हणजे सो मध एवढंच त्याचं हे असतं. अळी अवस्थेतच तो सगळं प्रथिनं गोळा करतो जी त्याला त्याच्या लाईफस्पॅनमध्ये लागणार आहेत जेव्हा ते फुलपाखरू असेल. म्हणून म्हटलं ना की जर का मोठं फुलपाखरू असेल तर त्या अळी अवस्था पण मोठी असते. आता मी सांगितलं तसं की होस्ट प्लांट म्हणजे ज्याच्यावर ती अळी राहू शकते आणि खाऊ शकते. आणि नेक्टर प्लांट्स म्हणजे ज्याच्यावर फुलपाखरू येऊन मध घेऊ शकतं. आता या दोन्ही तऱ्हेची तुम्हाला बागेत झाडं लावावी लागतील जर तुम्हाला फुलपाखरांना आमंत्रण द्यायचं असेल. आता अर्थात लार्वल होस्ट प्लांट जरी आपण म्हटलं तरी काही लार्वल होस्ट प्लांट्स असे असतात की ज्यांना फुलं पण असतात आणि मध पण असतं. सो दे कॅन बी बोथ होस्ट प्लांट अँड नेक्टर प्लांट. आणि काही असतात ते फक्त होस्ट प्लांट असतात. आणि फुलपाखरांच्या बाबतीत विशेष गोष्ट अशी आहे की त्यांचे होस्ट प्लांट्स खूप ठराविक असतात, खूप स्पेसिफिक असतात. काही प्रजातींचे तर दे आर ओनली डिपेंडेंट ऑन वन प्लांट स्पीशीज. तेवढी एकच प्लांट स्पीशीज असेल तरच त्यांचं म्हणजे त्यांची अळी वाढू शकते असंही असतं. त्याच्यामुळे फुलपाखरं ही खूप नाजूक अवस्थेत असतात. म्हणजे दे आर व्हेरी डिपेंडंट ऑन द प्लांट. त्याच्यामुळे प्लांट जर नसतील तर त्यांच्या संख्येमध्ये खूप फरक पडतो. त्याच्यामुळं बेस्ट फॉरेस्टचं डिग्रेडेशन आहे का नाही ह्याच्यावर बायो इंडिकेटर म्हणून बेस्ट इज फुलपाखरं. कारण त्यांच्यावर लगेच असर होतो. आता फुलपाखरांचे जे होस्ट प्लांट्स आहेत ते तण, वनौषधी, झुडपं, मोठी झुडपं, वेली, छोटी झाडं, मोठी झाडं सगळं असू शकतं. पण जास्त करून फुलपाखरांना ना माझ्या ह्याच्यात तण जास्त आवडतात. त्याच्यामुळे आपल्याला पण थोडंसं तणांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा लागणार आहे जर का तुम्हाला फुलपाखरं हवी असतील तर. नेक्स्ट.
तण म्हणजे काय? कुठलंही अनावश्यक झाड हे तण असतं, काही असू शकतं. म्हणजे तुम्ही जर गव्हाची शेती केली आणि त्याच्यात सरकीचं झाड आलं तरी ते तणच आहे, कारण आपण गव्हाची शेती करतोय. आणि आता शेतीप्रधान झाल्यामुळे, मोनोकल्चर आल्यामुळे तण हा प्रकार जास्त वाढलाय. आणि मग आपण तण घालून टाकायला बरेच विडीसाईड, पेस्टिसाईड हे वापरतच असतो. आणि आपल्यालाही असं वाटतं ना की आपली जरी बाग असली, एक छोटे 4-5 जरी आपण असे गमले ठेवणार असू, तरी त्याच्यामध्ये असं वाटतं ना की काही वेगळं उगवलं नाही पाहिजे, आपण मग काढतो. पण ते जे आहे ते त्या फुलपाखराला खूप अत्यावश्यक आहे. म्हणजे तुम्ही जर गुलाबाचं झाड लावलं असेल तर गुलाबाच्या झाडावर ते फार कमी येणार आहेत, त्याला त्याचा गुलाबाच्या झाडाचा काही उपयोग नाही आहे. पण जर का खाली तुम्ही ते आंबोशी आली किंवा घोळ आली तर ते त्याला अतिशय उपयोगाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर फुलपाखरं बागेत हवी असेल तर मी नेहमी सांगते की ओसीडी असून उपयोग नाही. तुम्हाला हे स्वच्छता हवी आहे, हे स्वच्छच हवं आहे, असं जर तुमचं कंपल्शन असेल तर मग फुलपाखरं कमी येतील. थोडं फार ग्राउंड कव्हर असं जे म्हणतो ना ते फुलपाखरांना लागतंच. आता फुलपाखरांसारखा आपण तरी शाळेतनं जाऊन शिकतो, कॉलेजमध्ये शिकतो, बॉटनी हा विषय घेतो, 100 मार्काची परीक्षा देतो, तेव्हा आपण ती बॉटनी शिकतो. फुलपाखराला उपजतच उत्तम वनस्पती शास्त्रज्ञ असतात. त्यांना कधीही चुकून सुद्धा फुलपाखराची मादी दुसऱ्या कुठल्या झाडावर अंड घालणारच नाही. आणि त्यांना हे कसं कळतं तर दे हॅव किमो रिसेप्टर्स. त्यांच्या पायाच्या खालच्या बाजूला आणि त्यांच्या अँटीनाजवर हे किमो रिसेप्टर्स असतात. त्याच्यामुळे त्यांना चव आणि वास हे दोन्ही येतं आणि ते करेक्ट तसं घालतात. आणि मी म्हटलं तसं की बटरफ्लाईज आर द बेस्ट मदर्स. हो, म्हणजे इतका विचार असतो ना त्याच्यामध्ये की निरीक्षण केल्यावर हे कळतं की फुलपाखराची मादी त्या झाडापाशी येईल. इट इज अ लार्वल होस्ट प्लांट असतं, पण ती बरोबर त्याच्यावर भिरेल आणि बरोबर अशा पानावर अंड घालेल की जे 2-3 दिवसात करेक्ट तेवढं मोठं होणार आहे की जे खाता येईल. ती अशी कुठेही अंडी घालून जाणार नाही. वनस्पतीच्या खालच्या भागामध्ये तर कधीही अंड घालणार नाही, कारण कसं असतं ना प्रत्येक जीवाला काहीतरी प्रोटेक्शन असतं. त्याच्यामुळे प्लांट्स ऑल्सो हॅव फायटोटॉक्सिन्स. आणि हे फायटोटॉक्सिन्स जे असतात हे जशी पानं जून होतात तसं हे फायटोटॉक्सिनचं प्रमाण त्या पानातलं वाढत जातं. सो तिची अळी बाहेर आल्यावर नाजूक असते, तिला ते फायटोटॉक्सिनचा त्रास होईल. ती अजिबात अशी अळी अंड घालत नाही की जिथे जवळ म्हणजे जून पानावर. ती नवीन बरोबर 2 ते 3 दिवसात ते राईट हाईटला येईल पान ह्याच्यावर घालते. अजून एक सांगते, आम्ही बेलकेनगरला राहायला होतो. बेलकेनगरला आमच्या घराच्या मागच्या बाजूला थोडी बरीच जागा होती, बरंच तण होतं आणि या सगळ्यामध्ये ना एक मोठं लिंबाचं झाड पण होतं. आणि ह्या लिंबाच्या झाडावर ना नेहमी ती मॉर्मॉनची मादी यायची, अंडी घालायची, हे मी नेहमी बघायची. पण मधल्या एका टाईम पिरियडमध्ये असं काही झालं की समहाऊ माझं बागेत काही फारसं लक्ष नव्हतं, मी सगळंच इग्नोर केलं होतं. आणि त्या दिवशी मी अशीच दारात उभी होते दुपारच्या वेळेला, तर ती फुलपाखर आली, म्हणजे कॉमन मॉर्मॉनची मादी आली. मला बरं वाटलं तिला बघून, पण ती अख्ख्या भिरभिरली माझ्या त्या लाईनच्या प्लांट भोवती, अंड न घालता निघून गेली. म्हणलं अरे बापरे, हे का झालं असं. म्हणून मी जाऊन बघितलं त्या झाडाला जरा जवळून बघितल्यावर मला कळलं की त्याच्यावर काळा मावा पडला. मी पाणी नव्हतं घातलं ना. आणि झाडांना आपण पाणी घालतो ना तेव्हा फक्त पाणी तळाशी देऊन उपयोग होत नाही. यू हॅव टू वॉश पिरियॉडिकली. ते झाड वॉश केलं ना तर तुम्हाला कमी पेस्टिसाइड्स, कमी विडीसाइड लागतात. मग मला कळलं की अरे दिस इज बॅड. मग उत्साहाने परत बागेत कामं केल्यानंतर एक 15-20 दिवसांनी परत ती आली आणि शी सेड येस दिस इज द राईट प्लॅन. मग मलाही जरा बरं वाटलं, सर्टिफिकेट मिळालं. आता आपण फुलपाखरांच्या जाती बघूया आणि त्यांची लागणारी वनस्पती बघूया. तर सगळ्यात पहिली जात म्हणजे पॅपिलिनिडी. पण ही जी जात आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी फुलपाखरं जी आपल्याला ठसठशीत दिसतात ही फुलपाखरं आहे. त्याच्यामध्ये मॉर्मॉन्स, जेज आणि रोझेस हा गट येतो.
आता ही कॉमन मॉर्मॉन मी जी म्हणाले तसं ही मादी आहे आणि हे मेल आहे. ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल अगदी व्यवस्थित कळतं मॉर्मॉनमध्ये स्पेशली, कारण मॉर्मॉनची जी फिमेल आहे फुलपाखरांमध्ये मिमिक्री हा एक प्रकार असतो. कसं असतं ना, मॉर्मॉनचं जे हे फुलपाखरू आहे हे एकतर खूप मोठं आहे, त्याची फ्लाईट संथ आहे, त्याच्यामुळे असं पटकन पकडता येतं. मग तर हे मिमिक्री म्हणजे काय की एक मिमिक्स हे नॉन विषारी आहे, त्याच्यामुळे सगळे पक्षी ह्याला खाऊ शकतात अगदी आरामात. मग ते दुसरं जे फुलपाखरू आहे त्याला कॉमन रोज आहे, पण ते विषारी आहे. म्हणजे आपल्याला विषारी नाही, पण पक्ष्यांना ते खाल्ल्यावर त्रास होतो, त्याच्यामुळे पक्षी सहसा कॉमन रोज खात नाही. म्हणून दिस मॉर्मॉन लेडी मिमिक्स वरून बघितलं ती कॉमन रोज वाटते, मग सोडून दिलं जातं ना. सो इट इज अ मेकॅनिझम ऑफ प्रोटेक्शन. दुसरं मेकॅनिझम ऑफ प्रोटेक्शन इन मॉर्मॉन्स म्हणजे त्यांची जी अळी बाहेर येते तेव्हा ती पक्ष्याच्या विष्ठेसारखी बर्ड ड्रॉपिंग सारखी दिसते, ॲब्सोल्युटली बर्ड ड्रॉपिंग सारखी दिसते. हां, म्हणजे पानावरती अशी वर बसलेली असली ना तरी आपण पण म्हणू की ती बर्ड ड्रॉपिंग आहे आणि सोडून देणं आपण लक्ष नाही देणार इतकी ती त्याच्यामुळे पक्षी तर बघतच नाही. सो दॅट इज प्रोटेक्शन. मग त्याच्यानंतर ती जेव्हा मोठी होते आणि हिरवी होते मग ती त्या फॉलिएजमध्ये इतकी छान मिसळलेली असते, बरोबर ज्या पानाच्या रंगाची असते ना ती त्याच्यामुळे दिसतच नाही. आणि पुष्कळ वेळामध्ये पानाच्या खाली पण जाऊन बसते, म्हणजे रेस्टिंगला ती पानाच्या खाली जाते, त्याच्यामुळे शी इज प्रोटेक्टेड. आणि हा त्याचा कोशावस्थेत मी सांगितलं तसं की कोशावस्थेत ना बाहेर पडायच्या आधी ते सेन्स की आजूबाजूची परिस्थिती चांगली आहे का तरच ते फुलपाखरू बाहेर येतं, नाहीतर मग कोशावस्था त्याची लांबवली जाते. दॅट इज कॉल्ड ॲस्टिव्हिझम. मॉर्मॉनची झाडं बागेत लावणं अगदी सोपी आहे, कारण एक म्हणजे कढीपत्ता आणि दुसरं म्हणजे लिंबू आणि तिसरं म्हणजे बेल. या 3 झाडांवर त्याच्या आळ्या असतात. पण मग ऑरेंज वगैरे सगळे जाणार आहेत, लिंबाच्या जातीचे का नाही? हां, लिंबाच्या जातीची सगळी झाडं चालली जातात, पण मॉर्मॉन इज मोर स्पेसिफिक टू लाईम, म्हणजे आपलं जे लिंबू आहे ना म्हणजे दॅट इज प्रिफर्ड त्याला. एक आहे ऑरेंजचं मोठं फुलांचं झाड. हो त्याच्यावर लाईम दुसरं एक फुलपाखरू आहे कॉमन लाईम, ते त्याला सगळे सिट्रस फ्रूट चालतात. हे ब्लू मॉर्मॉन, हे मॉर्मॉन जातीतलं सगळ्यात मोठं आपल्याकडे सापडणारं फुलपाखरू आहे. आणि तसंच त्याचं मायग्रेशन असतं, फुलपाखरांचं पण मायग्रेशन असतं, पक्ष्यांचं असतं तसं, पण हे जरा कमी अभ्यासलेलं असतं. पण मायग्रेशन डेफिनेटली असतं, कारण आपल्याकडे आमतौरवर कॉमन मॉर्मॉन इथे दिसणार नाही, कारण इट इज म्हणजे त्याला थोडंसं जंगल हे लागतं. पण साधारणपणे ऑगस्ट टू सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या स्पॅनमध्ये आम्ही राहतो बीटी कवडे रोडला, पण तिथे मला हमखास ब्लू मॉर्मॉन या 3 महिन्यात 2दा तरी दिसतोच. म्हणजे ते थांबत नाही माझ्या बागेत, बट इट विल पास. म्हणजे त्यांचं मायग्रेशनच्या ह्याच्या रूटमध्ये आम्ही कुठेतरी आहोत, त्याच्यामुळे ते येतं. आणि मी म्हटलं तसं जे माझं लिंबाचं झाड होतं भेगेनगरचं, ते सुद्धा मी अजून इथे सांभाळून ठेवलेलं आहे, ते मोठं झालेलं आहे. मी ते फक्त ह्याच्यासाठीच ठेवलं आहे. कधी कधी मेल असेल तर तो रेस्ट करतो त्याच्यावर, फिमेल असेल तर अंडी टाकून जाते, पण कधी आळ्या वाढल्या नाही आहेत समहाऊ असं. टेल जे हे फुलपाखरू खूप लोकांनी खूप बघितलं असेल, काळं असतं आणि त्याच्यावर ॲपल ग्रीन स्पॉट्स असतात आणि हे असं भरभर 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 उडून जातं. याला घाईच असते सगळ्याची, म्हणजे अंडी घालताना सुद्धा ती मादी एक क्षण पण स्थिर नसते, घाईघाईत घालायला निघून जाते. त्याच्यामुळे ह्याला आम्ही मिस्टर घाईघाईच म्हणतो. आणि हे पूर्वी आपल्याकडे एवढं फार दिसायचं नाही, पण आता मनपाने सगळीकडे अशोकाची झाडं लावल्यामुळे पुण्यामध्ये आता टेल जे आणि त्याचा दुसरा एक भाऊ आहे, हे ग्रीन स्पॉट्स आहेत, त्याच्यावर ब्लू स्पॉट्स असतात, सो त्याला ब्लू टेल जे म्हणतात. तर हे दोन्ही आपल्याकडे पुण्यात आता मुबलक प्रमाणात दिसतात. त्याचं दुसरं हे झाड म्हणजे फूड प्लांट म्हणजे चाफा, सोनचाफा.
त्याची पण आळी बर्ड ड्रॉपिंग सारखीच दिसते आणि नंतर ती ग्रीन होते, पण ती अशी गोल्डन ग्रीन असते, कारण अशोकाची झाडं किंवा सोनचाफ्याची झाडं थोडी लाईट ग्रीन असतात, तर ती बरोबर तशा कलरची असते. हे मी म्हटलं मगाशी सांगत होते कॉमन रोज. तर कॉमन रोज आणि मॉर्मॉनमध्ये फरक एवढाच आहे, आता दिसतोय की नाही माहिती नाही, पण कॉमन रोजची जी बॉडी आहे ना ती मस्त क्रिम्झन कलरची असते, लाल कलरची. आणि नेचरमध्ये ना लाल म्हणजे डेंजर, त्याच्यामुळे त्याला बघूनच कुठलाही पक्षी हे करत नाही, खास नाही. आणि ह्याचं फूड प्लांट म्हणजे बदकवेल. बदकवेल हा सगळ्यांना. पण बदकवेल लावताना एकच त्याची खबरदारी घ्यायची, म्हणजे त्याला खूप पसरून द्यायचा नाही, कारण इट इज व्हेरी ग्रेगॅरियस, व्हेरी फास्ट ग्रोईंग आणि तुमची बाग काबीज करते. त्याच्यामुळे तुम्ही लावणार असाल तर ती खबरदारी मात्र अगदी घेतली पाहिजे. आणि मी म्हटलं तसं की बदकवेल हा जरा विषारी याच्यात येतो, आपण ते काही खात नाही. नेक्स्ट फॅमिली पिरिडी. पिरिडीची फॅमिली जी आहे ती म्हणजे व्हाईट्स अँड येलोज. त्याच्यातली सगळी फुलपाखरं आयदर व्हाईट असतात किंवा आयदर येलो असतात. तर त्यातल्या एमिग्रंट्स बघूया आपण आता. हे एमिग्रंट बटरफ्लाय असं पिवळं असतं किंवा थोडंसं लाईट ग्रीन रंगाचं मोठं फुलपाखरू, हे सगळ्यांनी बघितलं असेल कारण हे खूप फिरतं. ॲक्च्युली बटरफ्लायला बटरफ्लाय हे नाव सुद्धा या इमिग्रंट्समुळे मिळालं, कारण साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे त्यांची स्प्रिंग असते, त्यावेळेला हे बटरफ्लाईज खूप प्रमाणात अशी असतात, म्हणजे इट इज लाईक येलो बटरफ्लाईंग, सो इट इज बटरफ्लाय. बटरफ्लायचं इमिग्रंट्स आणखीन एक हे म्हणजे इमिग्रंट्स आर सोशल. त्यांना असं एकाकी एकटं राहायला नाही आवडत, ते ग्रुपमध्ये राहणारे आहेत. त्याच्यामुळे एक इमिग्रंट कधी दिसत नाही, 5-6 तरी नक्की दिसतात. त्यांचं सगळं ग्रुपमध्येच असतं. अंडी सुद्धा ते ग्रुपमध्ये घालतात. म्हणजे आता इथे जी सगळी जी अंडी दिसतात ना, तर प्रत्येक पानागणिक अंडी आहे, कारण सगळ्या माद्यांनी येऊन तिथे अंडी घातलेली असतात. म्हणजे एका इमिग्रंटने अंडं घातलं ना की दुसरी मादी पण तिथेच येऊन अंडं घालते, कारण चिनोत हे सेफ प्लेस आहे, ह्यांनी घातलं म्हणजे मला चालणार असं ते असतं. त्याच्यामुळे पूर्ण ते अंड्यांनी भरतं झाड. आणि दुसरं असं आहे की नेचर प्रोव्हाइड्स फॉर एव्हरीबडीज नीड्स. दिस इज द बेसलाईन. तर हे जे आहे ह्या एवढ्या प्रमाणात अंडी घालतात, एवढ्या प्रमाणात आळ्या बाहेर येतात की एकदा म्हणजे आम्ही जिथे पिटीकडे रोडला पहिल्यांदा राहत होतो तिथे समोर नुसती रिकामी जागा होती. तिथे फक्त टाकळा उगवायचा, तरवड उगवायची आणि असंच बाकी सगळं काय काय. तर ह्याच्यामध्ये ना एक मोठं तरवडीचं झाड होतं तिथे. मी रोज बघायची त्या झाडाकडे. त्या दिवशी असंच घाईघाईत बाहेर आल्यानंतर मला दिसलं त्या झाडावर पानच नव्हती. मग म्हणलं अरे हे का झालं. पण मी आणि चिन्मय, हा माझा मुलगा आहे चिन्मय आंबेगावकर, मी आणि चिन्मय गेलो तिथपर्यंत आणि त्या झाडाला इन्स्पेक्ट केलं की काय झालं बाबा, याची पानं कुठे गायब झाली सगळी. तर दिसलं की अक्षरशः पानागणिक म्हणतो पण इथे काडी गणिक आळी होती. पण ह्याचा जो ब्रीडिंग सीझन आहे हा साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर आहे. त्या सुमारास पक्ष्यांची सुद्धा वीण असते. बऱ्याच पक्ष्यांचा विणीचा हंगाम तोच आहे. सो लिटल चिकलिंग्सना ज्या अळ्या लागतात, जे फूड लागतं, हे बेसिकली हे इमिग्रंट्समुळे मिळतं. कारण दुसऱ्याच दिवशी त्या झाडावर एवढ्या मैना उतरल्या, एवढे बुलबुल उतरले, ड्रॉंगोज, नंतर तो आपला नाचऱ्या म्हणतो तो, सगळे अवतरले. म्हणजे किती आळ्या खाल्ल्या गेल्या आणि किती नंतर पुढे हे झाले. पण तो काहीतरी रेशिओ असेलच ना, त्याच्यामुळे ते एवढ्या आळ्या आणि अंडी आहेत त्याची. सांगते ना, त्याचे होस्ट प्लांट्स म्हणजे बावा, कुठलाही म्हणजे केशियाची कुठलीही जात, तो पिंक केशिया सुद्धा त्याला चालतो. कॅसिया टोरा म्हणजे टाकळा आणि मी म्हटलं तसं तरवड. आणि पण एक आहे, जर का तुम्ही भाव्यावरची आळी आणली उचलून आणि तिला दुसऱ्याच झाडाची पानं दिली तरी ते खात नाही बरं का, अजिबात नाही खात. म्हणजे तुम्हाला जर का फुलपाखरू अशी म्हणजे रेस करायची असतील तर ज्या झाडावरनं तुम्ही आणलेलं आहे ना
शक्यतो त्या झाडाचे तुम्ही फांद्या आणल्या पाहिजेत तिच्यासाठी, हे काम असतं. हा, ही झाडं मोठी होतात का जास्त? कुठली? ही आता दाखवली ती. भाव्याचं झाड मोठं असतं, भावा मोठा होतो. बाकी पिंक केसिया पण मोठा असतो, तरवड झुडूप आहे. अच्छा. आणि टाकळा तर अगदी छोटा आहे. टाकळा म्हणजे वर्षायूच असतं, ते तण आहे. आणि मी म्हटलं तसं की आपल्याकडे आपला समाज जो आहे तो बराचसा निसर्गाशी समरस होऊन वाढलेला हे आहे, म्हणजे समाज आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा, आता पूर्वी पण टाकळ्याची भाजी पावसाळ्यात हमखास केली जायची. डाळ टाकळी का? हो, त्याच्या वरचे आणि नेहमी तण खाताना की नाही एक लक्षात घ्यायचा, तण हे फास्ट ग्रोईंग, मी तुम्हाला सांगितलं तसं व्हेरी फास्ट ग्रोईंग असतात. ते सगळेच न्यूट्रियंट्स वर आणतात. जर का जमिनीत चांगले न्यूट्रियंट्स नसतील तर ते पण वर येतात. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला तण खायची असतील, एकतर ते तुमच्या बागेत तुम्ही उगवा किंवा बाहेरून जर आणणार असाल तर वरची पानं खोडून आणायची, स्टँड दॅम इन वॉटर फॉर सम टाईम, आणि मग ती तुम्ही वापरू शकता, म्हणजे खाण्यासाठी जर वापरायची असेल तर. पण बरीच तण खायला फार उपयुक्त असतात. ही टाकळ्याची भाजी हमखास खाल्ली जायची आणि वर्षभर तुमचं स्किन व्यवस्थित राहतं हे निश्चित, कारण टाकळा इज द बेस्ट मेडिसिन फॉर स्किन डिजीज. हो, टाकळ्याचं प्लांट पण मिळतं, पण असं तुम्ही कुठे बाहेर चालायला गेला तरी तुम्ही त्याची ती शेंगा आणू शकता आणि टाकू शकता, म्हणजे वर जाताना तुम्हाला दिसेल. कारण ते वर्षायू आहे. वर जाताना तुम्हाला दिसली 2 दिवस टाकळा. आमच्या इकडे खूप होता, आता काही नाहीये. इकडे तर आहे. हे ग्रास येलो, कॉमन ग्रास येलो, दिस इज अ स्मॉलर बटरफ्लाय. आणि ह्याची फ्लाईट पण वीक असते. म्हणजे तुम्हाला जर ग्रास येलो तुमच्या बागेत हवं असेल तर तुमची बाग खाली असेल तर बेस्ट. फार तर ते एक पहिला मजला, दुसरा मजला, तिसऱ्या मजल्यापर्यंत येऊ शकतं, कारण माझं गार्डन 3ऱ्या मजल्यावर आहे, ते येतं 3ऱ्या मजल्यापर्यंत, पण आणखीन वर नाही जाणार. तर ग्रास येलोचा फूड प्लांट आहे दुर्वा. मी म्हटलं तसं की बटरफ्लाय आर एक्सलंट बॉटनिस्ट, आणि ज्या प्लांट्समध्ये जास्त न्यूट्रियंट्स असतात आणि बरोबर उपयोगी असतात त्याच त्यांचे फूड प्लांट्स जास्त करून असतात. दुर्वाचे उपयोग तर मी वेगळे सांगायला नको, सगळ्यांनाच माहिती आहे. दुर्वा गणपतीला पण प्रिय म्हणूनच आहे. तो टाकळा आहे शेजारचा. टाकळा इज ऑल्सो फूड प्लांट. हे व्हाईट ऑरेंज स्ट्रिप, हे बघायला खूप सुंदर दिसणारं फुलपाखरू आहे. आणि एकेकाळी त्याचं फूड प्लांट आहे केपर. केपरचे सगळेच प्रकार, म्हणजे केपरचं झाड पण असतं आणि केपरच्या वेली पण असतात. पूर्वी क्वीन्स गार्डन हा सगळा जो भाग होता, ह्याच्यामध्ये सगळीकडे जे बंगले होते ना त्याच्या बाहेरच्या बाजूला केपरच्या वेली होत्या पुष्कळ, आणि झाडं पण केपरची खूप होती. त्यामुळे आमच्या त्या भागात, म्हणजे एस्पेशली त्या सदर्न कमांडच्या त्या सगळ्या एरियामध्ये त्या रस्त्यांनी चालताना हे ऑरेंज स्ट्रिप आमचं कंपॅनियन असायचं. ऑरेंज स्ट्रिप, गल, साईक, हे सगळे जे त्याच्यावर राहणारे आहे, हे सगळे फुलपाखरं तिथे ह्यूज प्रमाणात होती. आणि मी जी खाली जी दाखवलंय ती त्या केपर झायलानिका, म्हणजे वाघाटीचा वेल, त्याला वाघाटीचाच वेल म्हणतात. तर त्या वाघाटीच्या वेलाची फळं आहेत. मी म्हटलं तसं रूढी परंपरामध्ये आपला सगळा समाज गोफलेला आहे, पण काही ट्रेडिशन्स मुद्दामून ह्याच्यासाठीच असतात की या वाघाटीची भाजी आषाढी एकादशीचा काय म्हणतो उपास म्हणतो ना, पारणं, तर त्या पारणाला वाघाटीची भाजी लागते आणि खूप ठिकाणी अजूनही ती केलीही जाते. पण वाघाटीची जी फळं आहे ते उत्तम लिव्हर प्रोटेक्टिव्ह, लिव्हर टॉनिक आहे आणि अँटी डायबिटिक आहे, म्हणून ती भाजी तुम्ही खायची, म्हणजे नॉर्मलीच तुम्हाला ते मिळत जातं. ही जी आहे पक्ष्यांची फुलपाखरांची खूप मोठी फॅमिली आहे न्यूफिलिडिया. त्याच्यामध्ये प्रजाती पण खूप आहेत, म्हणजे ह्याच्या सगळ्या आहेत त्याच्या सब फॅमिलीज आहेत. तर ह्याच्यामध्ये विषारी फुलपाखरू पण आहेत. तर पहिलं आहे हे कॉमन क्रो. हे फुलपाखरू सगळ्यांनी बघितलं असेल, हे रस्त्यावर सुद्धा असं भर ट्रॅफिक जॅम मध्ये सुद्धा ठुमकत मस्त चाललेलं असतं, कारण एकदा हे विषारी आहे.
ह्याला नो एनिमीज, त्याच्यामुळे ते एकदम शांतपणे त्याचं काम करू शकतं. ॲट द सेम टाइम ह्या फुलपाखराची होस्ट प्लांट जे आहेत ते म्हणजे कढेर आणि रुई. आणि त्याची जर आळी तुम्ही एकदा बघितली ना तर मिस्टेकच नाही करणार, किती सुंदर दिसते. अशी मस्त रेड स्ट्राईप्स असतात आणि काळे आणि पांढरे असे पट्टे असतात. आणि त्याचा प्युपा पण खूप सुंदर दिसतो. बिट्टीचं झाड आहे. बिट्टीचं सगळ्या प्रकारचे कण्हेरी जे आहेत ना ते त्याचं फूड प्लांट आहे. आता हे टायगर्स हा पण एक सबस्पीशीज बटरफ्लाईचे आहे. कसं झालं ना, आधी नावं प्राण्यांना पक्ष्यांना पडली, त्याच्यानंतर नावं जी फुलपाखरांना दिली गेली. त्याच्यामुळे जे असे विशिष्ट ट्रेड्स दिसतात त्याप्रमाणे ती नावं ठेवली गेली. आता हे कॉमन गल ते कुठेही उडतं, त्याच्यामुळे आणि ते अजिबात दिसत नाही, त्याच्यामुळे ते गल पक्ष्यासारखं असतं. गल पक्षी सगळीकडेच तुम्हाला दिसतात. आणि हे टायगर ज्यांना म्हटलं का नाही, दीज अ व्हेरी टेरिटरी कॉन्शियस फुलपाखरं. त्यांना त्यांच्या टेरिटरीमध्ये जे ठराविक आहेत तेवढेच चालतात, दुसरे चालत नाही. ते इमिग्रेंट सारखे अजिबात सोशल नाहीये. ह्याची पण आळी तशीच असते, फक्त हिची पट्टे जे आहेत ते पिवळे आणि काळे असतात, त्याच्यामुळे इव्हन मोर अट्रॅक्टिव्ह दिसते. आणि ह्याचा प्युपा सुद्धा असा ग्रीनिश कलर, सेम क्रोचा जसा प्युपा आहे, कोश असतो ना तसा त्याचा असतो. आणि हे असे मस्त लटकलेले असतात, त्याला कोणीही डिस्टर्ब करत नाही, त्याच्यामुळे ते असे खुले आंब असतात. आणि म्हटलं तर की पक्ष्यांची फुलपाखरांची अंडी किंवा आळ्या हे ओळखणं एकदा ती दृष्टी आली ना कीच जमतं. म्हणजे आम्ही सुद्धा आधी राहत होतो तेव्हा मलाही यातला काही गंध नव्हता. एकदा असंच झालं की माझा भाऊ आणि त्याचा मित्र कृष्णमेघ कुंटे होता, दोघे लहान होते त्यावेळेला, कॉलेज गोईंग. आणि एकदा सकाळ सकाळी असं ते दोघं जण माझ्या घरी आले होते. आणि मी म्हटलं तसं की आमच्या मागे ती बाग होती, फारशी लक्ष न दिलेली बाग असल्यामुळे भरपूर तण होतं. तुम्ही म्हणाला त्याची आंबोशी भरपूर होती. हा बागेत गेला कृष्णमेघ आणि त्यांनी मला असे टकाटक म्हणजे, हे काय या लाईनच्या आळ्या आहेत, हे काय हे मॉर्मनच्या आळ्या आहेत, ह्या बघ लाईन ब्लूच्या आळ्या आहेत असं. आणि अंडी दाखवली, ही अंडी ही बघा इथे. आय वॉज मोस्ट सरप्राइज. म्हणजे मी तिथे असू, रोज ते बघत असू, मला कधीही दिसलं नव्हतं. पण एकदा बघायला लागल्यानंतर मग ते दिसायला, म्हणजे आता जाता जाता सुद्धा दिसतं. आधीच्या टायगरचा ना कढेर आणि रुई. कढेर आहे तुमच्याकडे, मग तुम्हाला निश्चित दिसेल. हे क्लासी टायगर जे पॉइझनस व्हरायटी आहे ती फक्त कॉमन कोणची आहे. पण हे पण तसे बऱ्यापैकी पॉइझनसच असतात बरं का, कारण रुई कढेर हे ज्यामध्ये दूध येतं ना त्याच्यामध्ये त्यांचे कोलॉइडल जास्त असतात, त्याच्यामुळे तसे विषारीच येते, कोण खात नाही पाहिजे. हा ग्लासी टायगर. ग्लासी टायगरची आता वनस्पती म्हणजे टायगर जो गट आहे तो रुईवर पण अंडी घालेल, म्हणजे हा सुद्धा रुईवर घालेल किंवा नेरियमवर पण घालेल. पण त्याचा प्रिफर्ड फूड प्लांट म्हटलं तर टायलोफोरा ॲस्टोमॅटिका, दम्याची वेल जी म्हटली जाते ना ती आहे. आणि दम्याची वेल म्हणजे खरंच दम्याची वेल आहे. तिची 2 पानं जर तुम्ही रोज उकळून पाण्यातनं घेतली तर तुमच्या दम्याला नक्की फरक पडतो. पण रेग्युलर पाहिजे, म्हणजे आत्ता औषध घेतलं आत्ता बरं वाटलं असं नाही होत. दिस इज अ रेग्युलर मेडिसिन. हे आहे, मी म्हटलं तसं की फुलपाखरांची नावं ठेवण्यामध्ये फारसं काही कोणी डोकं चालवलेलं नाहीये. ह्या फुलपाखराच्या ह्याच्यावरती जे मोठे मोठे गोल दिसतात पांढरे ते अंड्यासारखे दिसतात, म्हणून त्याचं नाव एगफ्लाय. एगफ्लायची मात्र जी फूड प्लांट आहे ते म्हणजे गोळ. गोळ गोळ भाजी करतात. आता सगळंच विसरलोय ना आपण ब्रोकोली खातो. पण ती घोड उगवत राहते सगळीकडे. हो, थोडंसं माती मिळाली तिला की ती आली. हो, थोडंसं नियंत्रण लागतं त्याच्यावर. पण घोळीचे फायदे पण खूप आहेत की घोळीचे न्यूट्रिएंट्स मी म्हटलं तसं की ते तण आहे तर ते न्यूट्रिएंट्स खूप चांगले उचलून घेतं. इट हॅज द हायेस्ट कंटेंट ऑफ कॅल्शियम, आयर्न. आणि नेक्स्ट स्लाइड.
विटॅमिन ए, पोटॅशियम जे आमतौरवर कशात मिळत नाही ते घोळीत नक्की आहे. आणि घोळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत. प्लांट बेस्ड ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स फक्त घोळीत आहेत. बाकी शक्यतो तुम्हाला ते ॲनिमल बेस्डच असतं. तर जर का तुम्हाला अल्झायमर नको असेल तर कधी मध्ये नक्की घोळीची भाजी खा. पण एक आहे, ह्याच्याबरोबर मी दुसरं पण सांगते की गोळीची भाजी काय बरोबर आहे. मी मगाशी म्हटलं तसं की कुठल्याही तळण्याची भाजी जर तुम्ही करणार असाल तर वरचे पानं फोडून घ्यायची, हे निश्चित. आणि दुसरं, गोळीमध्ये ऑक्झलेट्स पण असतात. तर हे जे ऑक्झलेट्स आहेत तर ज्यांना किडनी स्टोनचा त्रास असेल तर त्यांनी घोळीच्या भाजी करताना नक्की त्याच्यात चिंच घालून भाजी करायची. घोळीवर कधी लिंबू पिळायचं नाही, कारण जर का तुम्ही लिंबू पिळलं तर मग हे जे कॅल्शियम वगैरे आहे त्याचा कार्बोनेट फॉर्म होतो. शरीराला नाही फायदा होत पण नक्की स्टोर होतो. तर तुम्हाला हिऱ्याचा व्यापारी व्हायचा असेल तर कसा करता. तसं नसेल तर तुम्ही घोळीची भाजी चिंचेबरोबर करा. त्याचा टार्ट्रिक ॲसिडने अजिबात स्टोन होत नाही. आणि घोळीची भाजी जर खाणार असाल तर यू हॅव टू ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर. हे महत्वाचं आहे. हा, कारण घोळ ही मूत्रल. त्याच्यामुळे जर का शरीराचं पाणी बाहेर काढणार असं, म्हणजे कसं असतं, मूत्रल वनस्पती जे असतात ते शरीराचं शुद्धीकरण करतात. पण ॲट द सेम टाइम तुम्हाला जर पाणी, आणि हल्ली मला असं वाटतं पाणी कमी पिलं जातं, मग प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यापेक्षा हे एक आहे की आपण आजही भाजी खाणार असेल तर पाणी पिणार. पानं छोटी असतात, गोल असतात आणि थोडी मांसल असतात. त्याची एक दुसरी पण प्रजाती आहे, तिला त्याची पानं आणखी बारीक असतात. गुबगुबीत असतात पानं. ते काय होतं ना, आणता येत नाही. पूर्वी आम्ही आणायचो पण आता सगळीकडनं कुठून आणि आता माझ्याही बागेत घोळ नाहीये. हे जे आहे हे टॉनिक कॉस्टर म्हणून फुलपाखरू आहे. दिसायला थोडं टायगर सारखं दिसतं पण ही वेगळी फॅमिली आहे. आणि ह्याचं फूड प्लांट मी दाखवलं तसं कृष्णकमळाचा वेल. सगळ्या प्रकारचे कृष्णकमळ ह्याला चालतात. आणि ॲट द सेम टाइम कृष्णकमळाचं मी ते तो फोटो जरा आउट ऑफ फोकस वगैरे सगळं आहे, पण तो मुद्दामून दाखवला कारण त्याची तुम्हाला फळं दाखवायची होती. तर त्या फळांचं खूप महत्व आहे आणि त्याचं सरबत करून घेणं इज द बेस्ट न्यूट्रिएंट ड्रिंक. पॅशन फ्रूट पण ताजं करा. हल्ली पॅशन फ्रूटचं सुद्धा रेडीमेड मिळतं, त्याचा नाही एवढा उपयोग होत. तुम्ही तात्पुरतं आणि लगेच केलेलं जास्त बरं. ॲट द सेम टाइम पॅशन फ्रूटचं एकदम वरचे जे ॲक्झॉन्स असं म्हणजे तण असं ते आलं, एकदम वरचे जे ॲक्झॉन घेऊन त्याची भाजी केली, म्हणजे तुम्ही कुठली पालेभाजी करणार असाल ना त्यात टाकलं तर इट इज द बेस्ट ग्रोथ स्टिम्युलेंट फॉर चिल्ड्रन. मला हे आवडतं कारण ह्याचा तो कोश आहे ना तो खूप सुंदर दिसतो. हे असे गुच्छात आळ्या अंडी घालतात, अशा त्या केसवाल्या आळ्या येतात. पण हे जे केस आहेत ना हे सुरवंटापेक्षा निराळे असतात, कारण हे आतून आलेले असतात. ते तसे तुम्ही हात लावला तर तुमच्या हाताला निघून येते. सुरवंटाचे केस लगेच तुमच्या हातात जातात. आणि हे जे आहे ते कोशातनं जस्ट बाहेर आले. तुम्ही जर फुलपाखरं रेज करत असाल, म्हणजे तुम्हाला जर असं सगळ्या त्याच्या स्टेजेस बघायचे आहेत, फोटो काढायचे आहे, म्हणून तुम्ही जर घरात ते रेज करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या लक्षात यायची गोष्ट म्हणजे असं असतं की जेव्हा तो फुलपाखरू बाहेर येतो कोशात तेव्हा तो संबंध ओलं असतं. तर त्याला त्याचे वाळवायला लागतं. तर तुमच्या त्या म्हणजे बाटलीत वगैरे जिथे ठेवलं असेल तर ती तेवढी जागा असली पाहिजे की त्याला ते पंख सगळे पसरता आले पाहिजे. पूर्ण जर त्याचे पंख पसरले गेले तर ते पूर्ण व्यवस्थित नंतर उडू शकतं. जर का त्या पसरण्यामध्ये काही गोंधळ झाला तर ते फुलपाखरू आधू राहतं. So this is very important. If you are raising butterflies, you have to be very careful की ही स्टेज खूप इम्पॉर्टंट असते. आणि ॲट द सेम टाइम या स्टेजमध्ये फोटो काढला तर त्या फुलपाखराचे रंग खूप मस्त दिसतात. काही कशावरती आहे पण ते जे दाखवलं आहे ते
जिथे पिवळी अंडी घातलेली ते दिसते. कृष्ण कमळाचेच आहे. अच्छा. कृष्ण कमळच आहे ते प्लांट आहे. तो कोश आहे त्याचा. कोशातनं निघालंय ते. कोश आहे ते. असं कोशात येतात त्या कोशावरच बसतं 5-6 मिनिटं. मग पंख पसरतं. मग हळूहळू चालत 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 त्या दांडीवर जाऊन बसतं. नेक्स्ट स्लाइड. नाही दुसरी. हा इथे. आता ही दुसरी फॅमिली आहे. ह्याला मी म्हटलं तसं की ह्याला पेंटेड लेडी म्हणतात. मी नेहमी ऐकलं होतं की फुलपाखराचा पेंटेड लेडी हा प्रकार असतो. हा आपल्याकडे सहसा आपल्या अर्बन गार्डनमध्ये दिसणं जरा अवघड आहे. हा थोडासा बाहेर तुम्ही गेला तरी नक्की दिसतं. तर पेंटेड लेडी म्हणजे मला असं बट ते फुलपाखरू बघितल्यानंतर कळतं की इट इज रिअली अ पेंटेड लेडी. ते इतके त्याचे स्पॉट्स इथे या फोटोमध्ये असे दिसतच नाही. पण ते आपण जेव्हा प्रत्यक्ष बघतो ना तेव्हा एखाद्या मेकअप लावून केल्यासारखं दिसतं. खूप सुंदर दिसतं हे फुलपाखरू. पण हे तुम्हाला बघू देत नाही कारण इट इज अ व्हेरी फास्ट फ्लाइंग, व्हेरी नर्वस काइंड ऑफ बटरफ्लाय. तुम्ही काय म्हणजे असं जर इच्छा असेल तर तुम्ही काय तिथपर्यंत जाऊ शकता. तर म्हणजे हे फुलपाखरू फोटो काढायला सगळ्यात अवघड आहे. चिन्मय त्या दिवशीचा फोटो काढायला 3 तासाच्या मागे होता तेव्हा हा एक असा फोटो मिळालेला. मायरानामध्ये येतं का म्हणजे मायरान ज्याला म्हणतो आपण. हा थोडं मायरानाकडचं हे झुकणार आहे. आणि ह्याची काय म्हणतो त्याला आता हे दिसतंय का आपल्या हॉलीहॉकची फुलं जी गार्डन व्हरायटी आहे तशी वाईल्ड व्हरायटी पण असते. तर ते एक त्याचं फूड प्लांट आहे. दुसरं म्हणजे ते थिसल्स म्हणतात त्याला. मला मराठीत काय म्हणतात माहिती नाही. नाही किनी नाहीये. असं उंच झाड असतं. किनी पसरणार आहे आणि त्याला पर्पल फुलं असतात. नाही कुरडू पण नाहीये. थोडं वेगळंच आहे. याला थिसल म्हणतात मराठी माझ्या आता लक्षात नाहीये. आणि हे मधला जे आहे ते आपली बला आहे. बला म्हणजे ॲपिटोलियन इंडिका असं त्याचं नाव आहे पण मराठीत आपण त्याला बलाच म्हणतो. बलेचे बरेच प्रकार आहेत. एक महाबला आहे, एक लघुबला आहे, साधी बला आहे. आणि सगळे जे बलाचे प्रकार आहेत हे आपल्या दशमुळांपैकी एक आहे. आणि दिस इज द म्हणजे रसायन वर्गातली ही वनस्पती आहे. आणि थोडीशी तिची तुम्हाला बलेची पावडर दुकानात अगदी आता मिळते. म्हणजे ते झाड आणून काय त्याच्या मुळाची पावडर आपण करू शकत नाही कारण उपयुक्त अंग त्याचं मूळ आहे. पण मुळाची पावडर मिळते. ती आणून जर तुम्ही 1/4 टीस्पून तुमच्या मुलाच्या दुधात जर घातलं तुम्हाला काही प्रोटीन एग्स बोनविटाची काही गरज लागणार नाही. दूधपत्रा म्हणले मिल्क थिसलला. मिल्क थिसलला पत्रा दूधपत्रा म्हटलंय त्या थिसलला. बल्याची पावडर मिळेल. लोखंडेकडे मिळेल. लोखंडे रविवार पेठे दुकान म्हणून बला आहे ना ती. हो बलाव म्हणजे हा तसं. पण हे बल्य गटातलं आहे म्हणून बला आहे. ती पावडर दुधात घालून. हो पण अगदी 1/4 टीस्पून म्हणजे जास्त पण नाही. तर ते सांगतात का जर आपण गेलो तर कोण लोखंडे हो ते तर आमच्यापेक्षा वरतात डॉक्टर. ते प्रोटीनपेक्षा कमी महाग असतात. ऍक्च्युअली काय काकांना माहिती आहे. हो फडक्यावर हे पण पॅन्झी वर्गातले येणारे बटर फुलपाखरू आहे. ह्या फुलपाखरांना मात्र तुमच्या बागेमध्ये की नाही थोडासा एक रॉकी पॅच लागेल. आणि त्यांना तो रॉकी पॅच लागतो कारण त्यांना ते असं ते म्हणजे झाडावर जास्त बसणार नाही. त्याच्या खाली बसणारेच आहेत आणि त्यांना खाली बसायला आवडतं आणि त्यांना ऊन लागतं. ऊन ते कमी उडतात जास्त बसतात पण उन्हातच बसतात. आणि ह्याचं फूड प्लांट जे आहे ते तालीम खाना म्हणून वनस्पती आहे.
तालीमखाना हे आम्ही औषधात बरंच वापरतो. ते पण बल्ली आहे, रसायन आहे आणि विषकर आहे. त्याच्यामुळे तालीमखाना वापरलं जातं. आणि तालीमखाना हा जास्त मार्शी प्लेसमध्ये उगवतो. नंतर दुसरी जी वनस्पती ती दिसतच नाहीये फारशी, पण तिला टिपणाव म्हणतात. जस्टिसिया ज्या वनस्पती आहेत ते सगळे ह्याचे फूड प्लांट्स आहेत. आणि दुसरं जे आहे चायनीज वायलेट म्हणून एक फॉक्सग्लो, हे खूप माळरानात म्हणजे रस्त्याच्या कडेला उगवणाऱ्या ह्या वनस्पती एकेकाळी होत्या. हो, आता नाही दिसत ना, आता 6 पदरी 8 पदरी रस्ते आहेत. खरंच आहे. ते कुठे दिसणार आहे. हे दुसरं लेमन पॅन्सी, ही पण दिसायला फुलपाखरू खूप सुंदर दिसतं. आणि हे तुमच्या बागेत येणं सोपं आहे, कारण त्याची प्रिफर्ड फूड प्लांट ही कोरांटी आहे, पिवळी कोरांटी. त्याच्यामुळे पूर्वी आपल्या बागेमध्ये म्हणजे हेजेस जे आहेत त्याच्यामध्ये कोरांटी हे नेहमी असायचं. आणि सगळ्या प्रकारच्या कोरांट्या, पण प्रिफर्ड ह्याला पिवळी लागते आणि त्या दुसऱ्याला निळी लागते. ह्याला निळी लागते. हे येलो पॅन्सी आहे. आणि त्याला आता मी म्हटलं तसं हे पॅन्सी वर्गातले जे आहेत, ज्या सगळ्या फूड प्लांट दाखवले ते सगळे सगळ्यांना चालतात, पण जे मी सांगते ते अगदी त्याचं विशेष हे आवडीचं प्लांट आहे. तसं ह्याचं कारवी. मग एक शंका आहे, कारवी जर 7 वर्षांनी फुलत असेल तर मधल्या काळात काय करतो? नाही, पण फुलं नेक्टर प्लांट, पानं तर असतातच ना कारवीला वर्षभर, पण त्याला पानच लागतात. पण मग तोच मध खायला नाही ते जाणार का, ते दुसरे मध खायला जाते दुसऱ्या. मला असं काहीतरी म्हणायचं. त्यांना दुसऱ्या ह्याचा मध चालतो, पण त्यांना कारवीचा मी म्हटलं ना, नेक्टर प्लांट आणि होस्ट प्लांट हे वेगवेगळे असू शकते. तसं म्हटलं तर तो बिचारा 7 वर्षांनीच येईल. मग हे सगळे गवताचे प्रकार आहेत. मी बऱ्याच त्यांची नावं दिलेली आहेत. मी बऱ्याच शाळांमध्ये लेक्चर घेते, त्याच्यामुळे मी शेवटचे 2 मी सांगत नाही, कारण त्यांना सांगते ओळखायला. तसा तर तुम्हालाही सांगते ओळखायला. दिस इज कॉमन इव्हनिंग ब्राऊन. हे संध्या क्रेपस्क्युलर फ्लाइंग आहे, त्याच्यामुळे दिवे लागले तर घरात येणारे जे फुलपाखरू आहे ते नेहमी कॉमन इव्हनिंग ब्राऊन आहे. मोलासिस ग्रास काय पण काय 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 ते जे तिथे लिहिले ना मोलासिस ग्रास. हा, त्या ते फुलपाखराच्या नाही बाजूला. ना असे ते असं गुलाबी नाही, उसाचं नाही, गुलाबी तणच येतं बघा. गुलाबी असं त्याला फुलोरा असतो, त्याला मोलासिस म्हणतात. ते उसासारखं दिसतं म्हणून मोलासिस. त्याची नंतरची. हा, आता ही जी फुलपाखरं आहेत ही दुसरी फॅमिली आली, आणि ही ब्लू फॅमिली, ही सगळ्यात छोटी फुलपाखरं असतात. आणि ती ना आपण जेव्हा त्यांना असं बसलेलं बघतो तेव्हा ते ब्राऊनच दिसतात. आणि मला कधीच कळायचं नाही याला ब्लू का म्हणतात. आणि फोटो काढायला ते कधीही तुमच्या फोकसमध्ये बसत नाही, कारण तुम्हाला ते सापडून तो फोकस होईपर्यंत पकडून गेलेलं असतं. पण जेव्हा आपण असं ते जेव्हा पंख पसरून बसतं तेव्हा त्याचा ब्लू रंग दिसतो. एवढे आकर्षक ब्लू असतात. हे जे मधलं काय होतं ना ते सनबीम आहे, ब्लूचा प्रकार आहे. आपल्या इकडे फारसं दिसत नाही, पण आता रंग खूप छान आहे म्हणून मी त्याचा फोटो घेतला. हे आसाममध्ये खूप मिळतं. हे जे आहे ह्याला कॉमन सेल्युलियन म्हणतात. हे असं असतं आणि त्याचा फूड प्लांट आहे राजगीर आहे. आणि चवळी ज्याला म्हणतो आपण तो. तर हे पण अगदी पोषक वनस्पती आहे आणि हिच्यामध्ये जे सगळे मायक्रो न्यूट्रियन्स लागतात ते सगळे तुम्हाला या राजगिऱ्यामध्ये सापडतात. आणि म्हणून पूर्वी राजगिऱ्याची भाजी ही बाळंतिणीच्या डाएटमध्ये हमखास असायची.
दुसरी एक गोष्ट म्हणजे राजगिऱ्याची जेव्हा तुम्ही भाजी करता तेव्हा फक्त एकच लक्षात घ्यायचं की भाजी अशी करायची आणि अशी खायला बसायची. ती परत गरम नाही करायची. म्हणजे शक्यतो कुठल्याही पालेभाज्या परत गरम करू नाही, पण त्यातल्या त्यात राजगिरा तर खरंच परत गरम करू नये. कारण त्याच्यामध्ये जे नायट्रेट्स असतात ते जर तुम्ही परत गरम केलं रिहीटिंग ते नायट्रेट्स होतात. म्हणजे ही हळदी शिजवायची असते, ही खूप शिजवायची पण नसते. हे लेसर ग्रास ब्लू हे पण तुमच्या बागेत अगदी आरामात येऊ शकतं, कारण त्याचं फूड प्लांट आहे लासावली. आणि ह्याच्या आळ्या इतक्या बारीक असतात ना की बिलीव्ह मी ते दिसत पण नाही. पण पुस्तक लिहिलंय तुम्ही काही? प्लीज लिहा. म्हणजे डॉक्टर असल्यामुळे त्या वनस्पतींची पण माहिती जी सांगतात ना. आयुर्वेदिक हा, हो. ते आयुर्वेदामध्ये खूप वनस्पतींचे अभ्यास असतात. हे लाईम ब्लू त्याचा पण फूड प्लांट लिंबूच आहे. हे तुमची अंबोशी आहे. हो. हे तेल ब्लू आणि ते अंबोशीवर अंडी घालतात. आणि अंबोशी आहे ती पण एक खूप उपयुक्त वनस्पती आहे. तुम्ही चटणीमध्ये लिंबू घालण्याऐवजी ना खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही जर का अंबोशी घातली ना तर त्या खोबऱ्याचं सुद्धा ऍब्झॉर्प्शन तुमच्या बॉडीमध्ये जास्त चांगलं होतं. आम्ही खायचो लहानपणी. हो. आता मी आता अप्रिहेन्शन आहे. नाही म्हणून म्हटलं ना आपल्या घरात उगवलेली असेल तर there is no apprehension. हो. आणि आपण काय मिलीसाईड पेस्टिसाइड घालत नाही आणि केमिकल्स पण घालत नाही. हो हो अशी पसरलेली असते. इट गोज ग्राउंड कव्हर खूप चांगलं मिळतं ते. किलवर सारखी येते. खूप मस्त दिसते. हे जे आहे हे झीब्रा ब्लू हे खूप सुंदर दिसतं आणि त्याचं प्रिफर्ड फूड प्लांट आहे चित्र. हे पण आपल्या कुंडीत अगदी आरामात येतं. चित्रकाचे सगळे प्रकार येऊ शकतात. आणि पांढरा चित्रक मी म्हटलं तसं उपयोगी वनस्पती आहे. ज्यांना कोलेस्ट्रॉल जास्त असतो त्यांनी तर मागची ज्यांना कोलेस्ट्रॉल जास्त असतो त्यांनी चित्रकाची पावडर जर रोज सकाळी गरम पाण्यात थोडीशी घेत, पण बिलीव्ह मी ती अगदी 1/4 टीस्पून लागते. तर तुम्हाला त्या ज्या गोळ्या असतात ना महागड्या ते घ्यायची गरज नाही लागत. चित्र पण चित्रकाचा सुद्धा रूट वापरला जातो. सो पानं फुलाचा तसा उपयोग होणार नाही. पावडर रूटची पावडर आता तुम्हाला तयारच पावडर घ्यायला लागेल. त्याच्या पावडरीचा उपयोग काय म्हणून? कोलेस्ट्रॉल जर जास्त असेल तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी चित्रकाचा खूप चांगला उपयोग होतो. हे पण एक फुलपाखरू खूप छान दिसतं आणि जरी बारपूसं फुलपाखरू असलं ना तरी 7व्या मजल्यापर्यंत वर उडत येतं बरं का. इट्स व्हेरी इंडस्ट्रियल बटरफ्लाय. आणि त्याचं फूड प्लांट आहे कोलॅन्चियम. गार्डन व्हरायटीमध्ये खूप लावलं जातं. पण ह्याची आळी तुम्हाला दिसणं अवघड असतं, कारण ही ना अंडी जी असतात ना ते पानात भोग करून ते आतमध्ये घालते. ते फ्लेशी पार्टमध्ये, कारण कॅलेंचियम मांसल असतं त्याच्यामध्ये ती आळी आतच राहते. हा आणि मग पोष करायला ते बाहेर येतात. आपण आता नेक्टर प्लांट बघू. आता होस्ट प्लांट बरेच बघितले. आपण आता नेक्टर प्लांट बघू. कोलॅन्चियम कुठलं येत आहे बटरफ्लाय? रेड टीरो PIRROT. त्याला पिरो म्हणतात कारण तुम्ही बघितलं नाही की कळलं. त्याला इतकं सुंदर दिसतं. आणि 3 कोलॅन्चियम आहेत. आता मी ते जरा उन्हात ठेवून बघते. म्हणजे फूड प्लांटला काही ऊन लागतं असं नाही, पण फुलपाखराला ऊन लागतं. हा तेच म्हणजे फुलपाखराला असोसिएटेड विथ सन नो. कधी अशी ब्लूम मध्ये तुम्हाला फुलपाखरं दिसणार नाही. तुम्ही जर सकाळी उठून खूप लवकर गेला तर तुम्हाला पक्षी दिसतील, येताना तुम्हाला फुलपाखरं दिसतील. तर आता आपण नेक्टर प्लांट बघू. तर नेक्टर प्लांट्स मध्ये की नाही सगळ्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. म्हणजे पक्ष्यांच्या जर का चोची लांब असल्या म्हणजे सनबर्ड वगैरे तुम्ही जर बघितला तर बॉटल ब्रशची जी उलटी फुलं असतात त्यांना महत्व असतं भरपूर, पण तो असा पण ते घेऊ शकतो. पण दिस इज नॉट पॉसिबल फॉर अ बटरफ्लाय. बटरफ्लायला त्याच्यावर बसावं लागतं. त्याच्यामुळे त्याचे नेक्टर प्लांट इट प्रिफर्स की ज्यांना अशी जागा आहे बसायला, ज्याचे फ्लोरेट्स असे जवळ आहेत.
फुलपाखरू तसं आळशी असतं, त्याला फार लांब उडवायला आवडत नाही. त्याच्यामुळे एका जागी बसलं की हे ते असं मिळालं तर त्याला बरं वाटतं. त्याच्यामुळे फ्लॉरेट क्लस्टर असेल तर त्याला आवडेल. आणि म्हणजे आता ही जे सगळे फ्लॉरेट्स आहेत त्याची ट्यूब जी आहे ती छोटीशी आहे, त्याला जमतं. लांब ट्यूबचं म्हणाल तर त्याला एवढं जमत नाही, त्याच्यामुळे लांब ट्यूबच्या फ्लॉवरवर ते जाणार नाही. आणि मी म्हटलं तसं की फुलपाखराला उन्हाची गरज, त्याच्यामुळे तुमची झाड जर उन्हात असतील तर जास्त फुलपाखरं येतील. हे लाईन ब्लू मी म्हटलं तसं तुमच्या ऑरेंज झाडावर येणारं सुद्धा हे लाईन ब्लू, हे फुलपाखरू हे पेंटासवर बसलंय. हे जे चांदणी म्हणतो पण ते आहे काही नाही, पेंटास छोटी लाल फुलं येतात. पेंटासच्या खूप व्हरायटीज आहेत आणि खूप रंग पण आहेत, पांढरा रंग पण आहे, गुच्छात येतं. हे इक्झोरा, गुड्डेलाला तर काय बटरफ्लाय बुशच म्हणतात. इक्झोरा नाही, गुड्डेला ते जांभळं आहे ते. इक्झोरावर पण खूप फुलपाखराचं आणि इक्झोराच्या सगळ्यात व्हरायटी, इक्झोराची वाईल्ड व्हरायटी पण आहे. ॲस्टर्स आणि हे जत्रोफा हे सगळे गार्डन व्हरायटीज आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही नर्सरीमध्ये मिळतील. आणि मी म्हटलं तसं वेली, तर ह्या वेली आईस्क्रीमला पूर्वी क्वीन गार्डनच्या बाजूला सगळीकडे आईस्क्रीम फ्लावर होतं आणि आता ही नवीन ब्लीडिंग हार्ट वाईन, मला मराठी नाव नाही माहिती आहे दोघांची सुद्धा. आता ही जरा थोडीशी लेसर नोन नेक्टर प्लांट्स आहेत, म्हणजे पण ही जास्त प्रिफर्ड, म्हणजे स्टडी केला होता त्याच्यामध्ये असा निष्कर्ष आला होता की सगळ्यात जास्त फुलपाखरांच्या स्पीशीज हे विजिट लांटाना, त्याच्या खाली लिया इंडिकाला मराठीत काय नाव होतं, लिया इंडिकात मला आता मराठी नाव काय ते कप असू नये पण आता मला आठवत नाहीये. लँटानाला टणटणी हो, लँटानाला टणटणी म्हणतात, पण लिया इंडिकाला काहीतरी नाही आता नाही लक्षात येते माझ्या नाव. पण ह्याला ब्लॅक जुजूब असं पण म्हटलं जातं, कारण याची फळं काळी होतात. पुढे ट्रायडस प्रोकोमन्स म्हणजे आपला दगडी पान. पूर्वी एकेकाळी मुबलक असायचं, आता ते सुद्धा शोधावं लागतं, पण दगडी पाल्याचे खूप उपयोग आहे. त्याच्यामुळे दगडी पाला तुमच्या बागेत आला तर नक्की येऊ द्या. हे स्नेकवीड प्लांट हे बाहेर म्हणजे वाईल्ड मध्ये तर मिळतं, पण आता गार्डन व्हरायटी पण मिळते याची. हा म्हणजे आपला अडुळसा, जस्तीचा आढाटोळा म्हणजे अडुळसा, आणि अडुळशाच्या फुलांना खूप मध असतो. हे हेलबोराज, आणि ते जे आहे ते ह्याचं मी फूड प्लांट दाखवले टायगरचं, मिल्कवीड प्लांट, म्हणजे आपण त्याला हळद कुंकू म्हणतो. एकेकाळी क्वीन्स गार्डनच्या भागामध्ये हळद कुंकू खूप होतं. लव्हेंडर, कुठलंही लव्हेंडर हे इज अ गुड नेक्टर प्लांट. आणि हे आहे जे आहे ते कॉमन फ्लॅग, ते पण असं बसण्यासारखं असं, त्याच्याबरोबर ते फुलपाखरू पर्च करतं. तर मी म्हटलं तसं की त्या स्टडीमध्ये आहे की ज्या ऑर्डरमध्ये मी दाखवलंय ना त्या ऑर्डरमध्ये तेवढी फुलपाखरं त्यांना व्हिजिट करत असतात. ते रानमारी आहे का? ते लॉस जे आहे ते रानमारी आहे. हे जे आहे ह्याला मराठी दशमुळी म्हणतात आणि ह्याला खूप मध असतो. आणि म्हणजे इतर झाडं लावण्यापेक्षा आपल्या बागेत ही दशमुळी लावू शकतो. ही म्हणजे स्टेम्सनी पण प्रोपगेट होते, म्हणजे तुम्हाला बाहेर कुठे मिळाले ते काड्या जरी तुम्ही आणून लावल्या तरी प्रोपगेट होते. माझ्या मैत्रिणीच्या बागेत हे झुडूप आहे, खूप मोठं झालं आहे तिच्याकडे, पण त्या झुडपावर अनंत फुलपाखरू घोंगावत असतात. म्हणजे तिच्या बागेत अगदी ते मस्त बघायला वाटतं. आहे चित्रकाचे सगळे प्रकार, ते लाल चित्रक, पांढरा चित्रक आणि निळा चित्रक, हे आपण पॉट्समध्ये अगदी आरामात लावू शकतो. ही जी वनस्पती आहे ह्याला
खुळखुळा म्हणतात मराठीत. खुळखुळा. हा म्हणजे माळरानावर उगवणारी वनस्पती आहे. पण ही मी दाखवली आहे का, कारण हे जे आहे ह्याचे जे कोलॉइड्स असतात हे ह्या मिल्कवीड बटरफ्लाईजला लागतात. त्याच्यामुळे एखादं जरी झाड तुमच्याकडे असेल ना तरी एवढी फुलपाखरं त्याच्यावर मिल्कवीड बटरफ्लाईजची खूप अशी येऊन घोळक्याने बसतात.